लोककल्याणार्थ न्यूज, लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी। नमस्कार, लोककल्याणार्थ न्यूज चॅनलमध्ये आज आपल्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष श्री हरी नायकवाडे सर आहेत। नमस्कार सर। नमस्कार। आपलं लोककल्याणार्थ न्यूज चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे। नेत्यांचे बोल, माझी लोकसभा माझी जबाबदारी या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की लोकसभेमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची शहर प्रमुख म्हणून तुमची काय जबाबदारी आहे? सर्वात प्रथम मी तुम्हाला हे सांगू शकतो की आपल्या जिल्ह्यामध्ये आमचे आदरणीय नेते शरदचंद्र पवार गटाचे नेते आदरणीय राहुल भैया मोठे साहेब आणि आदरणीय आमच्या ताईसाहेब यांनी भूम परांडावाशीमध्ये संबंध जिल्ह्यामध्ये प्रचाराची पूर्ण महाविकास आघाडी आपल्या स्वतः झोकून देऊन त्यांनी काम चालू केलेलं आहे। आणि परांडा शहराचा विचार केला तर आम्ही परांडा शहरामध्ये महाविकास आघाडी, ज्ञानेश्वर पाटील तात्या गट, आम्ही स्वतः आणि आय काँग्रेस आहे यांच्या माध्यमातून आम्ही परांडा शहरातून महाविकास आघाडी या खासदार साहेब ओमराजे निंबाळकर यांना आम्ही परांडा शहरातून 100% आम्ही लीड देण्याचा प्रयत्न करू। महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत ओमप्रकाश राजे निंबाळकर यांची कोणती कामे तुम्हाला भावलेत आणि ती कामे घेऊन तुम्ही लोकांपर्यंत कसं जाणार आहे? ओमराजे निंबाळकर साहेबांचे सर्वात कामं चांगले म्हणजे त्यांचा जो दांडगा जनसंपर्क आहे आणि प्रत्येक वाड्या वस्तीवर जो त्यांचा जनसंपर्क आहे आणि त्यांचं कुठलाही माणूस, सामान्य माणूस असो, त्यांनी जर फोन केला तर परत फोन करून त्यांची विचारपूस करून की बाबा काय आहे नेमकं, कुठल्या पद्धतीचं काम आहे हे सर्व विचारपूस करून ते कामाचं नियोजन करतात। त्यामुळं त्यांचं काम चांगलं आहे। महायुतीतून ज्या विरोधी गटाच्या उमेदवार आहेत अर्चनाताई पाटील यांनी घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवतात आणि हे घड्याळ चिन्ह तुमचं होतं, मग तुम्ही मतदारांना कसं पटवून देणार आहेत की बाबा घड्याळ चिन्ह नाही, आपल्याला मशालीचं काम करायचं? आता सर्वसामान्य जनता हे पूर्ण आपल्या घराघरापर्यंत मोबाईलच्या माध्यमातून सर्वांना माहीत झालं आहे की घड्याळ हे चिन्ह जरी सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं जरी असलं तरी आताच्या काळात ते अजितदादा गटाला गेलेले आहे। आणि महाविकास आघाडीमध्ये आपल्याला शरदचंद्रजी पवार गट आम्हाला तुतारी हे चिन्ह आलेले आहे आणि उद्धव ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह आलेले आहे आणि काँग्रेस याला हात। त्याच्यामुळे आता सर्वसामान्य माणसाला काय सांगण्याची गरज राहिलेली नाही की महाविकास आघाडीमध्ये आपल्याला जर मतदान करायचं झालं तर आपल्याला उद्धव ठाकरे आणि पवार साहेबांना मतदान जाणार आहे। आणि घड्याळ असो, तुमचं कमळ असो आणि तुमचं बाण असो हे मोदी साहेबांकडे आहे, त्याच्यामुळे माणसाला फरक कळतो। आता शेवटचा प्रश्न, तुम्ही तुमच्या माध्यमातून विरोधकांना काय आव्हान देता? परांडा शहराच्या माध्यमातून आम्ही विरोधकांना एकच आव्हान देईल की बाबा परांडा शहराची परिस्थिती ही हमेशा राहुल भैयाच्या पाठीमागं असणारा एक विचारसरणी परांडा शहर आहे पहिल्यापासून। आणि आता जरी काय थोडी ही झाली असेल तरी बी परांड्याच्या मतदारांनी महाविकास आघाडीला सोडलेलं नाही आणि मी 100% शहराध्यक्ष या नात्याने सांगतो की परांडा शहरातून महाविकास आघाडीला 100% आम्ही ओमराजेला लीड देऊ। धन्यवाद। धन्यवाद।